हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहल फ्री लिव्हिंग आर्ट मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। जवळ आलेला सण म्हणजे गुढीपाडव्याचा सण सगळ्या मराठी लोकांचा अगदी स्पेशल सण असतो। नवीन वर्षाची सुरुवात होत असते। तर या गुढीपाडव्यानिमित्त मी आज तुमच्या सोबत व्हिडिओ शेअर करणार आहे, तो म्हणजे गुढीची साडी। ही गुढीची साडी कशी शिवायची, गुढीच्या साडी बरोबरच आंब्याचा जो ढाळ असतो तो सुद्धा आपण या मटेरियल पासून कसा बनवणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, कमेंट करून मला नक्की सांगा की अशा पद्धतीचे व्हिडिओ आवडतील का तुम्हाला बघायला। हा जो व्हिडिओ आहे, ही गुढीची साडी आहे, ही आवडली का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। चला मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। आपली ही गुढीची साडी आहे, त्यासाठी मी माझ्या आवडीचं खणच मटेरियल वापरलेलं आहे। तुम्ही याऐवजी तुमच्याकडे जे मटेरियल असेल ते वापरू शकता। तर हे खणच मटेरियल मी 2 मीटर रुंदीचं घेतलेलं आहे आणि आपण आता हे कट करणार आहोत। तर त्यासाठी एका बाजूने आपल्याला उंची घ्यायची आहे 30 इंच आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला उंची घ्यायची आहे 10 इंच। तर हे तिरकं कट करायचं आहे। मी तुम्हाला समजण्यासाठी स्पेशली पूर्ण कापड हंतरून अशा पद्धतीने तिरकं कट करून दाखवते, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की कट करताना कोणत्या पद्धतीने कट करायचे। तर हे असं तिरकं कट केल्यामुळे आपल्या ज्या प्लीट्स पडणार आहेत ह्या एकदम झिगझॅग पॅटर्न मध्ये प्लीट्स पडणार आहेत। तर वरची जी बाजू आहे म्हणजे काट नसलेली ती मार्क करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला प्लीट्स पाडताना आपल्या सेम अंतराच्या प्लीट्स पडतील। आपण साडीच्या मिऱ्या करतो त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही अंदाजे अशा पद्धतीने मिऱ्या करू शकता। पण जर तुम्ही मार्क करून व्यवस्थित मेजरमेंटने तुम्ही जर केलं तर खालचे जे प्लीट्स आहेत झिगझॅग पॅटर्न तो एकदम छान आणि एका मापाचे दिसतात। तर मी इथे प्रॉपर दाखवण्याचा प्रयत्न करते। ती वरची बाजू म्हणजे तिरकी बाजू आहे ती आपण एकदम सेम एकावरती एक प्लीट्स ठेवून घ्यायचे आहेत, तरच आपले जे झिगझॅग आहेत खालचे ते व्यवस्थित दिसतील। तर अशा पद्धतीने मी हे पूर्ण प्लीट्स करून घेतलेत। एक्स्ट्राचं जे कापड उरणार आहे ते अशा पद्धतीने आपण आत दुमडून घ्यायचं आहे आणि मी याला एक पिन लावून घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला स्टिच करताना सोपं जाईल। तर ह्याची रुंदी आहे ज्या प्लीट्स पाडल्यात ते 4.5 इंच आहेत, म्हणून मी जे वरती पॉकेट बनवायचं आहे त्याची रुंदी मी 5.5 इंच आणि उंची 5 इंच घेतलेली आहे। शिलाई मार्जिन मध्ये आपलं अर्धा इंच जाणार आहे, म्हणून हे 5.5 इंच घेतलेलं आहे। आता ज्या प्लीट्स पाडून घेतल्या होत्या त्याला आपण इथे शिलाई करून घेणार आहोत। अगदी सिक्युअर पाहिजे असेल तर तुम्ही डबल शिलाई सुद्धा करू शकता। तर अशा पद्धतीने आपल्या ज्या खालच्या ज्या प्लीट्स आहेत साडीच्या त्या झालेल्या आहेत। आता आपल्याला जे पॉकेट बनवायचं आहे त्यासाठी जे कापड घेतलं होतं ते या पद्धतीने आपण स्टिच करून घ्यायचं आहे। आणि जे दोरी आपल्याला पाहिजे आहे जी आपल्याला बांधावी लागणार आहे साडी, तर त्यासाठी मी इथे गोल्डन कलरची नॉट घेतलेली आहे, जी ब्लाउजला आपण पाठीमागे लावतो त्या पद्धतीची। तुम्ही कापडी सुद्धा दोरी बनवू शकता। याचे धागे निघू नयेत म्हणून मी याला एक छोटंसं लटकन लावून घेतलेलं आहे। आणि या ज्या नॉट आहेत दोरी आहेत त्या आपल्याला मधल्या बाजूला आपल्याला अशा ठेवून घ्यायच्यात आणि आपलं जे दुसरं कापड आहे ते या पद्धतीने वरून आपल्याला कापड लावून घ्यायचं आहे। आणि साईडहून आता आपल्याला अर्धा इंच सोडून आपण मस्त अशी टिप टाकून घेतली की आपलं हे पॉकेट रेडी होणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने, म्हणजे तुम्ही जर करायला बसलात तर तुम्ही एक अर्ध्या तासात तुम्ही हे गुढीची साडी आहे ही एकदम छान सुंदर अशी बनवू शकता। तुम्ही या अशा पद्धतीच्या गुढीच्या साड्या बनवून तुम्ही रिलेटिव्स मध्ये किंवा फ्रेंड्स मध्ये गिफ्ट करू शकता किंवा तुम्ही या विकू सुद्धा शकता। अगदी सोप्या पद्धतीने हे बनवू शकता, वेगवेगळ्या डिझाईन्स बनवू शकता। तर आपली गुढीची साडी तर तयार झालेली आहे। आता आपल्याला आंब्याचा ढाळा बनवायचा आहे। मी सेम अशा पद्धतीनेच पहिलं एक तोरण सुद्धा मी बनवलेलं आहे, जे आंब्याच्या ढाळ्याचं आणि झेंडूच्या फुलाचं वाटेल अशा पद्धतीचं आहे। त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, तुम्ही नक्की चेक करा। अगदी सोप्या पद्धतीने आहे आणि त्यानुसारच
हे सुद्धा पानं मी तयार करून घेणार आहे. भरपूर सारे आपले जे तोरणाचे व्हिडिओ आहेत त्याचे मी लिंक्स नक्की देईन, तुम्ही नक्की चेक करा, जेणेकरून तुम्ही या गुढीपाडव्याच्या सणाला असं छानसं तोरण घराला तुम्ही लावू शकाल. आपण ह्या सेम पद्धतीने आपली जी 5 पानं आहेत ती बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे खणचंच मटेरियल वापरलेलं आहे, तुम्ही कोणतंही ग्रीन कलरचं मटेरियल वापरू शकता. तर खणचं मटेरियल, अस्तरचं मटेरियल आणि कॅनव्हास हा खरंच खूप गरजेचा असतो, कारण यामुळे अगदी प्रॉपर शेप येतो. जो तुम्हाला पाहिजे आहे तो शेप तुम्हाला प्रॉपर या कॅनव्हासमुळे जमतो. तर सेम हे पानं मी तयार करून घेतली, त्याला प्रेस करून घ्यायचं आहे, त्यामुळे दिसायला अगदी अट्रॅक्टिव्ह दिसतात. आणि ही मी एक पट्टी घेतलेली आहे सेम मटेरियलची, 2 इंच रुंद आणि 23-24 इंच तुम्ही लांबीला घेऊ शकता. आणि ही जी पानं तयार केलेली आहेत ही मधल्या भागाला आपल्याला लावून घ्यायची आहेत. दोन्ही साईडला आपल्याला दोरी सोडायची आहे, कापड सोडायचं आहे आणि मध्ये आपल्याला ही पानं लावून घ्यायची आहेत. तुम्ही शक्यतो तुमचा जो तांब्या असणार आहे, जो गुढीला लावणार आहात, त्याचा वरचा भाग आहे तो किती रुंदीचा आहे तुम्ही ते मेजर करून सुद्धा तुम्ही इथे पानं लावू शकता. आणि अशा पद्धतीने जे उरलेलं कापड आहे ते या पद्धतीने करून आपण शिलाई मारून घेणार आहोत. अगदी 5 मिनिटात आपलं हे आंब्याचा ढाळा, आर्टिफिशियल आंब्याचा ढाळा आपला रेडी होणार आहे. तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने हे यूज करू शकता. याला जर तुम्हाला पानाचा आकार द्यायचा असेल तर तुम्ही यावरती पेंट सुद्धा अजून करू शकता. आता आपण याचा फायनल डेमो बघूया की आपण एकटं जरी घरात असू तरीही आपण ही गुढी अगदी सुंदर सजवू शकतो. कारण मला माहित आहे जेव्हा आपल्याला जर साडी लावायची असते तेव्हा गुढी लावताना 2 माणसं तरी नक्की लागतात. एक जणाला हे शक्य होत नाही, पण ही जर गुढी असेल तुमच्या घरामध्ये तर तुम्ही फटाफट गुढीचा सण तुम्ही साजरा करू शकता आणि अगदी अट्रॅक्टिव्ह सुंदर अशी आपली गुढी दिसणार आहे. तर हे तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. मी अशा पद्धतीच्या अजून डिझाईन्स साड्याच्या तुम्हाला दाखवायला हव्या आहेत का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशी झटपट आपली ही गुढी रेडी झालेली आहे.